तर तिकडे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा जोरदार पाऊस पडताना पाहायला मिळतोय। सिल्लोड तालुक्यातल्या अनेक भागात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतोय। देऊळगाव बाजार इथल्या चारणा नदीला त्यामुळे पूर आलाय। अनेक शेतांमध्ये पाणी घुसलंय, तर काही ठिकाणी गोठ्यांमध्ये सुद्धा पाणी शिरत असल्याचं सध्या चित्र दिसतंय। सलग दुसऱ्या दिवशी छत्रपती संभाजीनगरात मुसळधार असा पाऊस कोसळतोय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सध्या काय चित्र तिथे निर्माण झालंय पावसामुळे? हे दृश्य आपण पाहतोय। छत्रपती संभाजीनगरात जोरदार असा पाऊस पाहायला मिळतोय। सिल्लोड तालुक्यातल्या अनेक भागात सकाळपासूनच मुसळधार असा पाऊस कोसळतोय। पुन्हा एकदा जाऊयात, मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, पावसामुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे तिकडे? दीपाली, अजूनही मराठवाडा असेल किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पाऊस सुरू आहे। मी आता ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी देखील जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। पैठण तालुक्यातील कातपूर हे गाव आहे। तत्पूर्वी सांगतो की सिल्लोडमध्ये देखील सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे। या ठिकाणी नद्या नाल्यांना पूर आलेला आहे आणि गावांचा संपर्क तुटलेला आहे। शेतामध्ये पाणी घुसलेलं आहे, काही लोकांच्या गोठ्यात देखील पाणी घुसलं, त्यामुळे परिस्थिती बिकट बनलेली आहे। आणि काल आपण जे चित्र दाखवलं होतं पैठण तालुक्यातील कातपूरमध्ये, त्या ठिकाणी मी उभा आहे आणि आज देखील या ठिकाणी जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। आणि या पावसामुळे कालच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि उरलेलं सुरलेलं पीक हाती येईल अशी अपेक्षा असताना आता आणखी या ठिकाणी पाऊस सुरू झाला। हे थोडेसे चित्र दाखवतो। ही सगळी पिकं आहे, ही कापसाचं पीक आहे। कालच्या पावसामुळे सगळं हे अशा पद्धतीने आडवं पडलेलं आहे, त्यामुळे या बोंड लागली होती या सगळ्या कापसाला आणि हातात पीक आलेलं होतं, तोंड घाशी आलेलं हे सगळं पीक होतं। मात्र आता कालच्या पावसामुळे हे पीक अशा पद्धतीने आडवं झालेलं आहे आणि आता पुन्हा जोरदार पाऊस या ठिकाणी सुरू झालेला आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर असेल किंवा मराठवाड्यात असेल मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय शेतकऱ्यांचं। कालच जोरदार पाऊस झाला होता। काल तब्बल 32 मंडळात अतिवृष्टी झाली होती, 600 पेक्षा अधिक गावांना फटका बसलेला आहे। अशा सगळी परिस्थिती असताना आज दुसऱ्या दिवशी देखील मराठवाड्यात जोरदार पाऊस आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतो। संभाजीनगरच्या सिल्लोड असेल, पैठण असेल या भागात पाऊस सुरू झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढलेली आहे। या सगळ्या नुकसानीचं आता नुकसान भरपाई करून जे आहे तर पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जाते। त्यामुळे कालचं आधीच नुकसान झालेलं आहे, आज देखील हा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। दीपाली, निश्चितच मोहसिन, या पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसलेला दिसतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।